Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawari. Today we are going to study class 10th economic subjects, fourth chapter globalization and the Indian economy. In it we are going to discuss fourth part, what is globalization. तर ग्लोबलायझेशनचं मराठीमध्ये अर्थ आहे जागतिकीकरण. तर याचा आपण पाहूया की खरंच ग्लोबलायझेशन म्हणजे काय किंवा काय असतं. In the past 2 to 3 decades, more and more MNCs have been looking for location around the world which would be cheap for their production. आणि मागील 2 ते 3 दशकापासून हे जे काही बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्या असं ठिकाण पाहत आहेत त्यांच्या कंपन्यासाठी जे त्यांचं जे उत्पन्न आहे ते काढण्यासाठी स्वस्तातल्या स्वस्तात त्यांना ठिकाण मिळेल असं ठिकाण ते जगामध्ये शोधत आहेत. म्हणून कोणतीही बहुराष्ट्रीय कंपनी त्यांना जिथे स्वस्त कामगार असतील, जिथं स्वस्त त्यांना जागा मिळेल, जिथे स्वस्त मशिनरी मिळतील, तर असे ठिकाण ते शोधत असतात जेणेकरून तिथं त्यांचं ते उत्पन्न हे काढू शकतील किंवा त्यांचं जे प्रोडक्शन आहे मग ते कारचं असो किंवा कोणत्याही एखाद्या खेळण्या असो त्याचं ते उत्पन्न तेथे सुरू करू शकतात. फॉरेन इन्व्हेस्टमेंट बाय MNCs in 3 countries has been rising. In these countries has been rising. At the same time, foreign trade between countries has been rising rapidly. आणि म्हणून जिथे त्यांना ती जागा मिळेल तिथे ते फॉरेन इन्व्हेस्टमेंट करतात. आपण फॉरेन इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय पाहिलं होतं, बरोबर आहे ना? काय पाहिलं होतं फॉरेन इन्व्हेस्टमेंटमध्ये? तर फॉरेन इन्व्हेस्टमेंट म्हणजे त्याचं जे काही बिल्डिंग असेल, त्याचं जे काही जागा असेल, त्याचे जे काही इक्विपमेंट्स आहेत ह्या सगळ्यांना आपण फॉरेन इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. बिल्डिंग, मशीन्स, लँड अँड अदर इक्विपमेंट याला. त्याचबरोबर फॉरेन ट्रेड म्हणजे काय, कोणत्याही देशातले जे काही MNCs असतील म्हणून किंवा बहुराष्ट्रीय कंपन्या असतील ते दुसऱ्या देशामध्ये जाऊनसुद्धा त्यांचे जे काही प्रोडक्ट आहे, वस्तू आहे ते विकू शकतात. तर हे दोन्हीही होऊ शकतं. अ लार्ज पार्ट ऑफ द फॉरेन ट्रेड इज ऑल्सो कंट्रोल बाय MNCs. आणि म्हणून हा जो परदेशी व्यापार जो आहे तो MNCकडून केला जातो. फॉर इन्स्टन्स द कार मॅन्युफॅक्चरिंग प्लांट फॉर फोर्ड मोटर इन इंडिया not only produces cars for Indian market, it also export cars to other developing countries and export car component for its many factories around the world. आणि आपण MNCच्या बाबतीत असं पाहिलं तर उदाहरण पाहिलं होतं की फोर्ड्सच्या ज्या मोटर्सच्या कार आहेत त्या कार्स फक्त भारतातच नाही तर भारत सोडून इतर साऱ्या देशांमध्येही फोर्ड आपली कार जे आहेत त्या विकतात, ज्याचं प्रोडक्शन इंडियामधील चेन्नई येथे त्यांचा फॅक्टरी आहे आणि तिथे त्यांचं प्लांट आहे आणि तिथून ते प्रोडक्शन भारतातच नव्हे तर देशातल्या विविध भागामध्ये ह्या फोर्डच्या कार विकल्या जातात. त्याचबरोबर जे काही विकसनशील देश आहेत तेथेही या कारचे जे काही कंपोनंट आहेत, पार्ट आहेत, ते पार्ट्ससुद्धा फॅक्टरीचे या फोर्ड्स कंपनीकडून विकले जातात. आणि म्हणून हे सगळं जागतिकीकरणाचा एक भाग आहे. लाईकवाईज द ॲक्टिव्हिटीज ऑफ द मोस्ट MNC इन्व्हॉल्व सबस्टेन्शियल ट्रेड इन गुड्स अँड ऑल्सो सर्व्हिस. आणि म्हणून MNCचं जर हे जे काही कार्य आहे त्यामुळे वस्तू आणि सेवा यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार हा समाविष्ट होतो. म्हणजे एखादी वस्तू मला दुसऱ्या देशामध्ये पाठवायची आहे किंवा अनेक देशामध्ये पाठवायची आहे किंवा सेवा द्यायची आहे तर हा सगळा व्यापार हा एका देशातून दुसऱ्या देशात होत असतो. या सर्व प्रक्रियेला ग्लोबलायझेशन असे म्हणतात. इथे पहा, ग्लोबलायझेशन एक व्यक्ती आहे, इज फन म्हणतो, एक मुलगी आहे. बी केअरफुल दॅट आवर वर्ल्ड यू आर प्लेइंग विथ समबडी यू विल हॅव टू पे द प्राईस. असं ती सांगते की काळजीपूर्वक राहा, तो आपला जगाचा एक म्हणूया आपण मॉडेल आहे आणि तू जर त्याच्याबरोबर खेळला तर तुला त्याची किंमत मोजावी लागेल असे ती मुलगी सांगते. द रिझल्ट ऑफ ग्रेटर फॉरेन इन्व्हेस्टमेंट अँड ग्रेटर फॉरेन ट्रेड हॅज बीन ग्रेटर इंटिग्रेशन ऑफ प्रोडक्शन अँड मार्केट अक्रॉस द कंट्रीज. आणि म्हणून हे जर आपण पाहिलेलं आहे की मोठ्या प्रमाणात फॉरेन इन्व्हेस्टमेंट होते. जसं आपण फॉरेन इन्व्हेस्टमेंटमध्ये पाहिलं होतं की मशीन्स आहेत, लँड आहे, राईट, त्याचबरोबर वेगवेगळे इक्विपमेंट्स आहेत, या सगळ्या गोष्टी, टेक्नॉलॉजी आहे,
स्किल लेबर आहे, हे सगळे याला फॉरेन इन्व्हेस्टमेंट असं म्हणतात. मग हे फॉरेन इन्व्हेस्टमेंट जेवढं जास्त असेल, त्याचबरोबर फॉरेन ट्रेड म्हणजे पाहिलं होतं की एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रामध्ये आपल्या जे काही कंपन्या आहेत, बहुराष्ट्रीय कंपन्या, ते तिथे जाऊन त्याचं प्रोडक्ट विकतात. दॅट इज बीन कॉल्ड फॉरेन ट्रेड, फॉरेन इन्व्हेस्टमेंट, ग्रेटर इंटिग्रेशन ऑफ प्रोडक्शन. आणि म्हणून इथे इंटिग्रेशन होत आहे. इंटिग्रेशन म्हणजे इकडचं तिकडं, तिकडचं इकडं प्रोडक्शन हे येऊ लागलेलं आहे मार्केटमध्ये. आणि वेगवेगळ्या देशातलं मार्केटमध्ये प्रत्येक देशात स्वतःच्या देशामधलं पण मार्केटमध्ये लोक त्यांचे प्रोडक्ट हे ठेवत आहे. त्याचबरोबर इतर देशातल्याही मार्केटमध्ये अनेक साऱ्या वस्तू ह्या आज येत आहेत. सो ग्लोबलायझेशन इज द प्रोसेस ऑफ रॅपिड इंटिग्रेशन ऑर इंटरकनेक्शन बिटवीन कंट्रीज. आणि म्हणून इथं ग्लोबलायझेशनची डेफिनेशन सांगितलेली आहे. ही एक प्रक्रिया आहे. ग्लोबलायझेशन इज द प्रोसेस. कशाची प्रक्रिया आहे? रॅपिड इंटिग्रेशन अँड इंटरकनेक्शन बिटवीन कंट्रीज. सो देशामध्ये अतिशय एक चांगल्या प्रकारचं झाडं, तिकडचं प्रोडक्ट इकडं येतं, इकडचं प्रोडक्ट तिकडं मार्केटमध्ये जातात. हे काय आहे? हे इंटरकनेक्शन आहे आणि इंटिग्रेशन आहे. दोन्ही प्रोडक्ट विकता येतात, आपल्या देशातलीही पण आणि दुसऱ्याच्या देशातलीही. दॅट इज विट कॉल्ड इंटिग्रेशन. म्हणून ह्या सर्व प्रक्रियेला ग्लोबलायझेशन असं म्हटलेलं आहे. सो ग्लोबलायझेशन इज द प्रोसेस ऑफ रॅपिड इंटिग्रेशन अँड इंटरकनेक्शन बिटवीन कंट्रीज. देशामध्ये होणाऱ्या ह्या सगळ्या ज्या काही कनेक्शन आहे, जाळं आहे, त्याचबरोबर इंटिग्रेशन आहे मार्केटचं, या सगळ्यांना आपण म्हणूया ग्लोबलायझेशन असं म्हणतात. सो MNC आर प्लेइंग अ मेजर रोल इन द ग्लोबलायझेशन प्रोसेस. आणि ह्या ग्लोबलायझेशन होण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्या ह्या महत्त्वाची भूमिका ह्या बजावत असतात. सो मोर अँड मोर गुड्स अँड सर्व्हिसेस, इन्व्हेस्टमेंट अँड टेक्नॉलॉजी आर मूव्हिंग बिटवीन कंट्रीज. आणि मोठ्या प्रमाणात वस्तू, सेवा किंवा गुंतवणूक किंवा तंत्रज्ञान याचा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये हा वापर हा चालू आहे. मोस्ट रिजन ऑफ द वर्ल्ड आर क्लोजर कॉन्टॅक्ट विथ इच अदर दॅन फ्यू डिकेड्स बॅक. काही दशकांपूर्वी आता लोक एकमेकाच्या पटकन कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहेत. मग ते टेलिफोनच्या माध्यमातून असो, मग ते नेटच्या माध्यमातून असो, किंवा मग वाहतुकीची साधनं असो, या माध्यमातून जग हे जवळ आलेलं आहे. आणि या सर्व प्रक्रियेला जागतिकीकरण किंवा ग्लोबलायझेशन असं म्हटलेलं आहे. Besides the movement of goods and service, investment and technology, there is one more way in which countries be connected. आता हे प्रत्येक देश जे आहेत या पृथ्वीवरती जे काही सगळे देश आहेत ते एकमेकाच्या कनेक्टेडमध्ये आहेत. ते कसे एकमेकाशी कनेक्टेडमध्ये आहेत? तर ते गुड्सच्या माध्यमातून असतील, म्हणजे वस्तू किंवा सर्व्हिसेस म्हणजे सेवा, इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक, टेक्नॉलॉजी, आणि आणखीन काही भाग आहे ज्याच्यामुळे हे जग एकमेकाच्या जवळ आलेलं आहे. दिस इज थ्रू द मुवमेंट ऑफ पीपल बिटवीन कंट्रीज. म्हणजे काय? एका देशातून दुसऱ्या देशात लोकही जातात, त्यांचीही मुवमेंट होते. सो पीपल आर युजली मूव्ह फ्रॉम वन कंट्री टू अनदर इन अ सर्च ऑफ बेटर इन्कम, बेटर जॉब ऑर बेटर एज्युकेशन. हे एका राष्ट्रातील लोक दुसऱ्या राष्ट्रात का जातात? चांगला इन्कम कमाई करण्यासाठी, चांगला जॉब मिळण्यासाठी, चांगला एज्युकेशन मिळण्यासाठी. इन द पास्ट फ्यू डेकेड हाऊएव्हर देअर हॅज नॉट बीन मच इन्क्रीज इन द मूवमेंट ऑफ पीपल बिटवीन कंट्रीज ड्यू टू द व्हेरियस रेस्ट्रिक्शन. पूर्वी असे प्रकारे एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात जाता येत नव्हतं, कारण खूप सारे रेस्ट्रिक्शन्स, बंधनही होते. आणि आपल्याला पाहतो वी हॅव सीन द ग्रेट मुवमेंट इन ट्रान्सपोर्टेशन. इथे दाखवलेलं आहे की ट्रान्सपोर्टेशनमध्ये सुद्धा खूप सारे इम्प्रूव्हमेंट झालेले आहेत. आता विमानाने, जहाजाने ही वाहतूक एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात केली जाते. आणि म्हणून हे जे वस्तू, इन्व्हेस्टमेंट, त्याचबरोबर फॉरेन ट्रेड, मुवमेंट ऑफ पीपल ड्यू टू द मॉडर्न टेक्नॉलॉजी, टेलिफोन, इंटरनेट, या सगळ्यामुळे जग हे अतिशय जवळ आलेलं आहे. आणि या सर्वालाच ग्लोबलायझेशन असं म्हटलेलं आहे. सो फॅक्टर दॅट हॅव इनेबल ग्लोबलायझेशन. ग्लोबलायझेशन हे कशामुळे झालेलं आहे? कोणकोणते घटक आहेत? तर पहिला आहे टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान. रॅपिड इम्प्रूव्हमेंट टेक्नॉलॉजी हॅज बीन वन मेजर फॅक्टर दॅट हॅज स्टिम्युलेटेड ग्लोबलायझेशन प्रोसेस. तर तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केल्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्लोबलायझेशनची प्रक्रिया जी आहे ही तंत्रज्ञानामुळे प्रेरित झालेली आहे. फॉर इन्स्टन्स, the past 50 years have seen several improvements in the transportation technology. This has made much faster delivery of goods across the distance possible at lower cost. कमीत कमी किमतामध्ये दूर अंतरावर जे आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी
वस्तूंची किंवा माणसांची किंवा तंत्रज्ञानाची ही ने-आण केली जाते त्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने. तर इथं पहा ती कशाने करू शकतो आपण? विमानाने, जहाजाने, राईट. सो कंटेनर फॉर द ट्रान्सपोर्ट ऑफ गुड. इथं काही कंटेनर दिसत आहेत. कंटेनर म्हणजे ज्याच्यामध्ये आपण सामान ठेवतो ते त्याला कंटेनर म्हणतात. आणि कंटेनर कशासाठी असतो? काही वस्तू आपण ट्रान्सपोर्ट करू शकतो, वाहतूक करू शकतो. गुड आर प्लेस्ड इन द कंटेनर that can be loaded intact onto ships, railway, planes, trucks. Containers have led to huge reduction in the import handling cost and increase the speed with which export can reach market. Similarly, the cost of air has fallen. This has enabled much greater volume of goods being transported by airline. आता मग ही जी वाहतूक आहे ती कशी केली जाते वस्तूंची? तर शिपच्या साहाय्याने, रेल्वेच्या साहाय्याने, प्लेनच्या साहाय्याने, ट्रकच्या साहाय्याने. आणि मग याच्यामुळे काही ठिकाणी ही वाहतूक केल्यामुळे जी बंदरावरती किंवा समुद्राच्या किनारी जी हँडलिंग कॉस्ट आहे, हँडलिंग कॉस्ट म्हणजे वस्तू त्या जहाजामध्ये ठेवणे, खाली उतरवणे, ही कॉस्ट आहे. याच्यामध्ये सुद्धा किमतीमध्ये कमी फरक त्याचीसुद्धा किंमत ही कमी झालेली आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात ही निर्यात झाल्यामुळे काय होतं आहे की त्याची जी काही स्पीड आहे, वस्तू वाहून नेण्याचं स्पीड आहे ते पण वाढलेलं आहे. त्याचबरोबर हवाई वाहतूक याच्या किमती पण कमी झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात वस्तूंची ने-आण एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात ही सुरू झालेली आहे. इवन मोर रिमार्केबल हॅव बीन द डेव्हलपमेंट इन इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. पहिला घटक पण टेक्नॉलॉजी पाहिला, तंत्रज्ञान, त्याच्यामध्ये वाहतूक पाहिलं. आता आपण दुसरा घटक पाहणार आहोत की माहिती तंत्रज्ञान. याच्यामुळे कसं काय ग्लोबलायझेशन झालं. सो रिसेंट टाईम टेक्नॉलॉजी इन द एरियाज ऑफ टेलिकम्युनिकेशन्स, कम्प्युटर्स, इंटरनेट हॅज बीन चेंजिंग रॅपिडली. तर हे माहिती तंत्रज्ञानामध्ये काय काय येतं? तर कम्प्युटर्स येतात, इंटरनेट येतं, टेलिकम्युनिकेशन म्हणजे फोनवर बोलणं येतं. याच्यामुळे सुद्धा ग्लोबलायझेशन हे झालेलं आहे. टेलिकम्युनिकेशन फॅसिलिटीज, टेलिग्राफ, टेलिफोन इन्क्लुडिंग मोबाईल फोन, फॅक्स आर यूज्ड टू कॉन्टॅक्ट वन another around the world, to access information instantly and to communicate from the remote areas. म्हणजे आपण खूप दूरवरही जरी असलो तरी आपण फोन, फॅक्स, मोबाईल, टेलिफोन, टेलिग्राफ याच्या साहाय्याने एकमेकांशी कम्युनिकेट हे पटकन करू शकतो. This has been facilitated by the satellite communication devices. As you would aware, the computers have now entered almost every field of activity. You might have ventured into amazing world of internet where you can obtain and share information almost anything you want to know. Internet is allows to send instant electronic mail and talk voicemail across the world at the negligible cost. आणि मग इथे माणूस आहे तो म्हणतोय बट व्हेअर इज द इलेक्ट्रिसिटीचं काय करायचं? तर दुसरं एक आपण घटक पाहिला की कॉम्प्युटर आणि इंटरनेटच्या सहाय्याने त्याच्यामध्ये ईमेल करू शकतो, व्हॉईस मेल म्हणजे आवाजाचा मेल करू शकतो आणि अतिशय कमी किमतीत आपण एकमेकाशी संवाद साधू शकतो, ज्याच्यामुळे ग्लोबलायझेशन हे झालेलं आहे. इथे थोडीशी माहिती आहे. इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी और IT in short has played a major role speeding out of production of service across countries. Let us see now. म्हणजे ही माहिती तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने त्याच्या ग्लोबलायझेशन हे झालेलं आहे या संदर्भातील एक उदाहरण आपण पाहणार आहोत, ज्याच्याद्वारे आपण प्रोडक्शन करू शकतो. प्रोडक्शन ऑफ सर्व्हिसेस म्हणजे सेवेचं आपण जे काही सेवा देऊ शकतो एकमेकाला या ITच्या साहाय्याने. ते कसं आहे? युझिंग IT इन ग्लोबलायझेशन. अ न्यूज मॅगझिन पब्लिश्ड फॉर लंडन रीडर्स इज टू बी डिझाईन अँड प्रिंटेड इन दिल्ली. आता जे मॅगझिन लंडनमध्ये पब्लिश होतं त्याचं डिझाईन आणि त्याचे प्रिंट दिल्लीमध्ये घेतले जातात. द टेक्स्ट ऑफ द मॅगझिन इज सेंड थ्रू इंटरनेट टू द दिल्ली ऑफिस. त्या मॅगझिनमध्ये कोणते शब्द पाहिजेत, काय छापायचं आहे हे इंटरनेटच्या माध्यमातून दिल्लीच्या ऑफिसला जातं. द डिझायनर ऑफ दिल्ली ऑफिस गेट ऑर्डर टू हाऊ टू डिझाईन द मॅगझिन फ्रॉम ऑफिस इन लंडन युझिंग द टेलिकम्युनिकेशन फॅसिलिटीज. त्याच्यानंतर मग हे जे डिझायनर आहेत दिल्लीच्या ऑफिसचे त्यांना ते ऑर्डर त्यांना मिळते की कशा पद्धतीने ते मॅगझिनची डिझाईन करायची आहे आणि मग लंडनच्या ऑफिसमध्ये
टेलिकम्युनिकेशनच्या माध्यमातून ते एकमेकाला कॉन्टॅक्ट करतात. सो द डिझायनिंग इज डन ऑन द कॉम्प्युटर. आफ्टर प्रिंटिंग द मॅगझिन आर सेंट बाय द एअर टू लंडन. मग कॉम्प्युटरवर डिझाईन केली जाते, नंतर मग ती प्रिंटिंग झालेले मॅगझिन जे आहे ते लंडनला पाठवले जातात. इवन द पेमेंट फॉर डिझायनिंग अँड द प्रिंटिंग फ्रॉम द बँक इन लंडन टू द बँक इन दिल्ली इज डन इन्स्टंटली थ्रू द इंटरनेट बँकिंग. त्याचबरोबर हे जे सगळे जे व्यवहार आहेत पैशाचे डिझायनिंग केल्याबद्दल किंवा प्रिंटिंग जे केलेलं आहे हे यांचे जे व्यवहार आहेत त्यांना पैसे इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून ई बँकिंग म्हणजे काय, इंटरनेट बँकिंगमधून त्यांचं पेमेंट हे केलं जातं. आणि त्याचं जे काही डिझाईन आहे प्रिंटिंग आहे फ्रॉम अ बँक इन लंडन, त्याचं पेमेंट तुम्ही डिझाईन दिल्लीच्या ऑफिसने केल्यामुळे त्याचं पेमेंट हे ई बँकिंगच्या माध्यमातून केलं जातं. आणि मग इथे हे पालक आहेत, मुलगी आहे, ती काय म्हणते पहा मुलगी, दिस लुक लाईक अ व्हेरी नाईस मॅगझिन बट वाय इजंट माय टेक्स्टबुक प्रिंटेड लाईक दिस. आय कॅन हार्डली रीड द वर्ड इन माय बुक. मला तर माझ्या पुस्तकातले शब्द वाचता येत नाहीत, अशा पद्धतीने प्रिंटेड झालेलं बुक मला मिळेल का हे मॅगझिनमध्ये आहेत तसं. नो माय चाइल्ड, दिस प्रिंटिंग प्रेस इज नॉट फॉर ऑर्डिनरी इंडियन्स. आणि मग तो म्हणतो आहे की हे जे प्रिंटिंग प्रेस आहे ते सामान्य भारतीयांसाठी काही नाही आहे. नेक्स्ट पॉईंट आहे लिबरलायझेशन ऑफ फॉरेन ट्रेड अँड फॉरेन इन्व्हेस्टमेंट पॉलिसी. सो याचा काय अर्थ आहे इथे आपण पाहणार आहोत की लिबरलायझेशन म्हणजे काय. तर लिबरलायझेशन म्हणजे उदारीकरण मराठीमध्ये असं त्याला म्हणतात. फॉरेन ट्रेडचं उदारीकरण किंवा फॉरेन इन्व्हेस्टमेंट पॉलिसी हा घटक आपण पाहणार आहोत. सो लेट अस रिटर्न टू एक्झाम्पल ऑफ इम्पोर्ट ऑफ चायनीज टॉईज इन इंडिया. आपण पाहिलं होतं ना चायनीज टॉईजचं उदाहरण जे इंडियामध्ये आले होते. सपोज द इंडियन गव्हर्नमेंट पुट अ टॅक्स ऑन इम्पोर्ट टॉईज, what would happen? Those who wish to import these toys would have to pay tax on this. Because of the tax, buyer will have to pay higher price on imported toys. Chinese toys will no longer be as cheap in the Indian market and import from China will automatically reduce. Indian toy market will prosper. आता ज्यावेळेस चायनाचे टॉयज भारतामध्ये आले आणि ते ज्यावेळेस ते आयात केले आपण भारतीय शासनाने किंवा गव्हर्नमेंटने इंडियन गव्हर्नमेंटने जर त्याच्यावर टॅक्स लावला तर काय होईल, ज्याला ते खेळण्या आयात करायच्या आहेत त्याला तो टॅक्स द्यावे लागेल. आणि टॅक्स दिला तर मग काय होईल, ज्या ग्राहकांना त्या खेळण्या घ्यायच्या आहेत त्याला जास्त किंमत त्या खेळण्यासाठी द्यावं लागेल. कारण इम्पोर्ट केल्यानंतर त्याच्यावर आयात केल्यानंतर त्याच्यावर टॅक्स बसला, त्याच्यामुळे खेळण्याची किंमत वाढली. आणि मग आता चायनीजची खेळण्याची किंमत वाढल्यामुळे काय होईल, त्याच्यामुळे इंडियन मार्केटमध्ये जे काही इंडियन ज्या खेळण्या आहेत त्या खेळण्यांना कमी किंमत असल्यामुळे त्याची मागणी जास्त राहील आणि त्यांचा जो उद्योग आहे त्याची तो भरभराटीस लागेल. बरोबर आहे. सो टॅक्स ऑन इम्पोर्ट इज ॲन एक्झाम्पल ऑफ ट्रेड बॅरियर. म्हणून इथे टॅक्स जो आहे तो एक आपण म्हणूया ट्रेड बॅरियर म्हणून इथे त्याने काम केलेलं आहे. ट्रेड बॅरियर म्हणजे काय, व्यापारासाठी त्याने अडथळा निर्माण केला आहे. सो इट इज कॉल्ड बॅरियर बिकॉज सम रेस्ट्रिक्शन हॅज बीन सेटअप. आणि याला बॅरियर अडथळा का म्हणतात, कारण त्याने काही रेस्ट्रिक्शन्स लावले आहेत, काही बंधनं लावले आहेत. तर गव्हर्नमेंट कॅन यूज ट्रेड बॅरियर टू इन्क्रीज और डिक्रीज, रेग्युलेट फॉरेन ट्रेड अँड डिसाइड what kind of goods or how much of each should come into the country. गव्हर्नमेंट हा ट्रेड बॅरियर्स किंवा व्यापारी अडथळे हे वाढवू शकतात किंवा कमी करू शकतात. कशासाठी, परदेशी व्यापार जो होतो त्यावर. तो परदेशी व्यापार ज्यावेळेस ते करतील, दुसऱ्या देशातली वस्तू येतील त्याच्यावर तर जो टॅक्स जो आहे ते वाढवू शकतात, कमी करू शकतात. त्याला ट्रेड बॅरियर असं म्हटलेलं आहे. आणि मग गव्हर्नमेंट ठरवेल की कोणत्या प्रकारची वस्तू येणार आहे, बरोबर आहे, किती वस्तू येणार आहे आणि कुठून ते कोणत्या देशातून येणार आहे. सो शूड कम इन टू द कंट्री. ज्या वस्तू आपल्या देशामध्ये येणार आहेत ती कोणती वस्तू आहे आणि किती येणार आहे त्यानुसार गव्हर्नमेंट ते टॅक्स बॅरियर म्हणजेच ट्रेड बॅरियर म्हणजेच टॅक्स लावायचं की नाही किंवा त्याचं नियंत्रण कसं करायचं हे ठरवेल. द इंडियन गव्हर्नमेंट आफ्टर इंडिपेंडेंट हॅड पुट बॅरियर्स टू फॉरेन ट्रेड अँड फॉरेन इन्व्हेस्टमेंट. ज्यावेळेस स्वतंत्र भारत झाल्यानंतर गव्हर्नमेंटने आपला हा ट्रेड बॅरियर्स हा लावलेला होता. ट्रेड बॅरियर्स म्हणजे
दुसऱ्या देशातील आपल्या देशामध्ये जर एखादी वस्तू विक्रीसाठी येत असेल तर त्याच्यावर टॅक्स लावणं, आपोआपच त्या वस्तूची किंमत वाढेल आणि भारतीय जे काही आहेत त्यांची वस्तू जर मार्केटमध्ये राहील त्याची किंमत कमी राहील कारण त्याच्यावर टॅक्स नसेल. बरोबर आहे. सो सो दिस वॉज कन्सिडर्ड नेसेसरी टू प्रोटेक्ट द प्रोड्युसर्स विदिन द कंट्री फ्रॉम फॉरेन कॉम्पिटिशन. आणि ही का करायचं आहे ट्रेड बॅरियर्स? कारण दुसऱ्या देशातील ज्या वस्तू आहेत त्या आपल्या देशामध्ये येतील आणि मग त्यांना जी स्पर्धा करावी लागणार आहे त्या स्पर्धेमध्ये आपले जे उद्योजक आहेत ते स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी त्यांचं संरक्षण करण्यासाठी हा ट्रेड बॅरियर्स हा लावला जायचा. इंडस्ट्री वेअर जस्ट कमिंग अप इन द 1950s and 1960s and the competition from import at the stage would not have allowed these industries to come up. Thus, India allowed import only essential item, machinery, fertilizers, petroleum, etc. आता काय झालेलं आहे 1950च्या 60 दशकामध्ये हे ज्या ट्रेड बॅरियर्स म्हणूया आपण फॉरेन कॉम्पिटिशनमुळे इंडस्ट्री ज्यावेळेस सेट झाल्या भारतामध्ये आणि त्यावेळेस जे आयात केलेल्या वस्तूंपासून कॉम्पिटिशन त्यावेळेस एवढं जास्त नव्हतं. म्हणून गव्हर्नमेंटने काय केलं की ज्या काही वस्तू आयात होणार आहेत ज्या फक्त गरजेच्या आहेत, मग त्या मशिनरी असतील, खते असतील किंवा पेट्रोल असेल, तर ह्या सगळ्या वस्तूवरती काय केलेलं आहे, नोट दॅट ऑल डेव्हलप्ड कंट्रीज ड्युरिंग द अर्ली स्टेजेस डेव्हलपमेंट हॅव गिवन प्रोटेक्शन डोमेस्टिक प्रोडक्ट थ्रू व्हरायटी ऑफ मीन्स. तर ह्याच्यावर काय केलेलं आहे, त्याच्यावरती इम्पोर्ट्स जे आहे किंवा टॅक्स ट्रेड बॅरियर हा लावलेला नाही कारण त्या गरजेच्या वस्तू आहेत. बरोबर आहे. परंतु हे झालं आपण म्हणूया विकसित देशांच्या बाबतीत. परंतु ज्यावेळेस विकासाची सुरुवातीची जी अवस्था होते त्यावेळेस सर्वच राष्ट्रांनी काय केलेलं आहे, आपल्या देशामध्ये जे काही उद्योजक आहेत त्याला आपण म्हणूया डोमेस्टिक प्रोड्युसर्स त्यांना संरक्षण दिलेलं आहे. So, starting around 1991, some far-reaching changes in policy were made in India. The government decided that the time had come for Indian producers to compete with the producers around the globe. परंतु 1991 नंतर जे 1991 पूर्वी कोणत्याच वस्तूवर ट्रेड बॅरियर्स हे लावलेले जात नव्हते, म्हणजेच व्यापार करण्यासाठी अडथळे किंवा टॅक्स लावला जात नव्हता. आता 1991 नंतर परिस्थिती बदललेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की आता वेळ आलेली आहे की भारतातील जे उद्योजक आहेत त्यांनी विदेशामधले जे काही उद्योजक आहेत त्यांच्याशी स्पर्धा करणं आता गरजेचं आहे. इट फेल्ड दॅट कॉम्पिटिशन वूड इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स ऑफ प्रोड्युसर्स विदिन द कंट्री सिन्स दे वूड हॅव टू इम्प्रूव्ह देअर क्वालिटी. आणि त्यांना बाहेरचे जे उद्योजक आहेत, दुसऱ्या देशाचे उद्योजक आहेत, त्यांच्याशी जर स्पर्धा करायची असेल तर आपलं जे प्रोडक्ट आहे, आपले जे वस्तू आहे त्याचं जी क्वालिटी आहे ती क्वालिटी सुधारावं लागणार आहे. दिस डिसिजन वॉज सपोर्टेड बाय पॉवरफुल इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. म्हणून हा जो डिसिजन त्यांनी घेतला तो जे काही आंतरराष्ट्रीय संघटना आहेत त्यांनी त्याचं सपोर्ट केलेला आहे. दस बॅरियर ऑन फॉरेन ट्रेड अँड फॉरेन इन्व्हेस्टमेंट वेअर रिमूव्ड टू लार्ज एक्सटेंट. आणि म्हणून जे काही बॅरियर्स होते, जे अडथळे होते व्यापारासाठी जसं टॅक्स लादणं, तर ते मोठ्या प्रमाणात भारतामधून काढून टाकलेले आहेत. दिस मीन्स दॅट गुड कुड बी इम्पोर्टेड ऑर एक्सपोर्टेड इझिली अँड ऑल्सो फॉरेन कंपनीज कुड सेट अ फॅक्टरीज अँड ऑफिसेस हिअर. मग याच्यामुळे काय झालं, मोठ्या प्रमाणात विदेशातील ज्या काही वस्तू आहेत किंवा जे प्रोडक्ट झालेला माल आहे तो भारतामध्ये आयात होऊ लागला. आपल्या हे वस्तू बाहेर जाऊ लागल्या. त्याचबरोबर परकीय ज्या फॉरेन कंपन्या आहेत दुसऱ्या देशातील त्या आपल्यामध्ये भारताच्या देशामध्ये आलेल्या आहेत. त्यांनी इथे येऊन फॅक्टरी सुरू केलेल्या आहेत, ऑफिसेस सुरू केलेले आहेत. सो रिमूव्हिंग बॅरियर्स ऑर रेस्ट्रिक्शन सेट बाय द गव्हर्नमेंट इज व्हॉट इज नोन ॲज लिबरलायझेशन. आणि म्हणून व्यापार करण्यासाठी जे काही अडथळे होतात, म्हणजे दुसऱ्या देशातील वस्तू आली, आपण टॅक्स लावला, त्या वस्तूची किंमत वाढली, तर याला आपण म्हणूया ट्रेड बॅरियर. हा जो बॅरियर गव्हर्नमेंटने जर काढून टाकला तर त्याला म्हणतात लिबरलायझेशन, उदारीकरण. So with the liberalization of trade, business here allowed to make decision freely to what they wish to import or export. आणि मग लिबरलायझेशनमुळे काय झालेलं आहे, व्यापाराचं उदारीकरण. तर इथे मोठ्या प्रमाणात जे काही व्यवसाय सुरू होणार आहेत त्यांनी डिसिजन घेतलेलं आहे की मोठ्या प्रमाणात ह्या वस्तू आयात किंवा निर्यात होतील, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे बॅरियर्स हे आता नसणार आहेत, अडथळे हे नसणार आहेत, टॅक्सेस हे नसणार आहेत. द गव्हर्नमेंट इम्पोजेस मच लेस रेस्ट्रिक्शन दॅन बिफोर अँड देअर फोर सेड टू मोर लिबरल. आणि म्हणून जे काही बंधनं होते ते आता शासनाने काढून टाकलेले आहेत आणि म्हणून आपण त्याला म्हणूया लिबरल आहे, स्वतंत्र आहे. प्रत्येकजण आपल्या राष्ट्रातील वस्तू दुसऱ्या राष्ट्रामध्ये नेऊ शकतो
किंवा दुसऱ्या राष्ट्रातील वस्तू आपल्या राष्ट्रामध्ये आणू शकतो. त्याच्यावर फारसे कर हे लावलेले आपल्याला दिसत नाहीत आणि म्हणून याच्यामुळे ही जागतिकीकरण किंवा ग्लोबलायझेशन हे झालेलं आहे. तसे आपण आत्तापर्यंत 3-4 घटक पाहिले ज्याच्यामुळे जागतिकीकरण हे झालेलं आहे. कोणकोणते फॅक्टर्स होते ज्याच्यामुळे ग्लोबलायझेशन झालं? पहिलं होतं टेक्नॉलॉजी, दुसरं होतं IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तिसरं होतं लिबरलायझेशन ऑफ फॉरेन ट्रेड अँड फॉरेन इन्व्हेस्टमेंट पॉलिसी, ट्रेड बॅरियर्स त्याच्यामध्ये आपण पाहिलं. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.